नमस्कार मित्रांनो, मी वैभव पाल स्वागत करतोय तुम्हा सर्वांचं झाडीपट्टी तरंग या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, झाडीपट्टी तरंग या यूट्यूब चॅनलवरती आम्ही बऱ्याच दिवसापासून एक उपक्रम राबवतोय, ते आपल्याला माहीतच आहे, ज्याचं नाव आहे गोष्टी झाडीपट्टी रंगभूमीच्या। मित्रांनो, गोष्टी झाडीपट्टी रंगभूमीच्या या उपक्रमाअंतर्गत आम्ही झाडीपट्टीतील नवनवीन कलावंत आहेत, जे अष्टपैलू कलावंत आहेत, त्यांच्या मुलाखती घेत असतो, त्यांना जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो, त्यांना तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचं काम करत असतो। मित्रांनो, आज आपण अशाच एका झाडीपट्टीमधील बालकलावंत, जिने वयाच्या 7व्या वर्षात झाडीपट्टीवर आपले पावलं ठेवली आहेत, जिने झाडीपट्टीच्या रंगभूमीवर वयाच्या अगदी कमी वयामध्ये आपली भूमिका साकारली आहे, जिचं नाव आहे राधा वर्षा किरण गुरनुले। तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर मित्रांनो, सुरुवात करूया या व्हिडिओला। कुमारी राधा वर्षा किरण गुरनुले ही झाडीपट्टी नाट्य कलावंत वर्षा गुरनुले यांची सुकन्या। इयत्ता 5व्या वर्गात शिकणारी राधा हिच्यावर लहानपणापासून झालेल्या आई वडिलांच्या संस्काराच्या जडणघडणीतून तिच्यात विश्वास निर्मिती होऊन स्टेज डेअरिंग आली। लहानपणापासूनच डान्सची आवड असणाऱ्या राधाला झाडीपट्टी नाट्यरंगभूमीवर जाण्याची संधी मिळाली आणि हा योग साधून तिने झाडीपट्टी रंगभूमीवर आपले पहिले पाऊल ठेवले। अरे नाही बेटा, तुझी आई बाबा मीच आहे, आणि ही तुझी मावशी। काय मला एक सांग, तुला भीती वाटत नाही का आमची? कशाची भीती? उलट माझी भीती वाटते का तुम्हाला? वा वा वा, छान छान। मित्रांनो, आपण जिला माझ्यासोबत बघत आहात तिचं नाव आहे राधा वर्षा किरण गुरनुले। ही मुलगी इयत्ता 5व्या वर्गामध्ये शिकते आहे आणि हिच्याबद्दल सांगायचं झालं तर वयाच्या 7व्या वर्षी तिने झाडीपट्टी रंगभूमीवर आपलं पाऊल ठेवलेलं आहे। तर जाणून घेऊया तिच्याकडून तिने नाट्यक्षेत्रामध्ये काम केलेल्या तिच्या भूमिकेबद्दल, तिच्या नाटकांबद्दल आणि तिला आलेल्या तिच्या अनुभवाबद्दल। राधा, तू झाडीपट्टी नाटकामध्ये काम केलेलं आहे। हो। काय नाव होतं त्या नाटकाचं? त्या नाटकाचं हिजडा मातृत्वाची भूक। अच्छा, मला सांग, तुला म्हणजे नाटक क्षेत्रामध्ये काम करायला आवडत होतं की तुला आईने सांगितलं किंवा बाबांनी सांगितलं म्हणून हा योगायोग तू जुळून घेतला? मला पहिलेपासूनच डान्सिंगमध्ये आवड होती। अच्छा, मग नाटकामध्ये गेली मी। कसा काय योग जुळून आला तुला नाटक करण्याचा? हिजडा मातृत्वाची भूक मध्ये एक लहान बालकलाकारची हे होती, तर त्याच्यामध्ये कोणी भेटत नव्हतं बालकलाकार। तर माझी आई म्हटली की माझी एक मुलगी आहे, ती करू शकते, तर मी केलं ते नाटक। मला सांग, तू जेव्हा पहिल्यांदा नाटकाच्या स्टेजवरती उभी झालीस, पहिल्यांदा जेव्हा तू हिजडा नाटकामध्ये करायला गेलीस, तेव्हा भीती होती तुझ्या मनामध्ये? नाही। तुला स्क्रिप्ट मिळाली हातात, मी असं ऐकलेलं आहे की तुझ्या हातामध्ये स्क्रिप्ट 3 वाजे मिळाली, त्याच्यानंतर तू ते सगळं रीडिंग केल्याच्या नंतर सगळं पाठांतरण करून तू परफॉर्मन्स दिलास आपला, असं काय पॉसिबल? तर मी ते तितकं काही वाचलं नाही, थोडंसं वाचलं। मी अटकली तर स्टेजच्या मागे माझी आई होती, सांगत होती। अच्छा, म्हणजे अशी भीती वगैरे काय? तुझे जे को आर्टिस्ट म्हणजे तुझ्यासोबत काम करणारे जे कलावंत होते बाकीचे, त्यांनी तुला सपोर्ट केला? हो, खूप सपोर्ट केला। काय म्हणाले ते? म्हणाले की तू भीत नको जाऊ, तू एकदम अनकम्फर्टेबल होत नको जाऊ, तू एकदम छान प्रकार करत जा। मजा आली करताना? हो। कोणाकोणासोबत काम केलं तू म्हणजे त्या नाटकामध्ये? शेरू खान अंकल, शबाना खान आंटी आणि पालांदूरकर अंकल आणि शेरू खान, शबाना खान खूप मोठे आर्टिस्ट आहेत आणि त्यांच्यासोबत तुला काम करायला मिळालं म्हणजे
खूप मोठी गोष्ट आहे ही. मला सांग राधा, याच्यासमोर जर तुला कधी संधी मिळाली झाडीपट्टी नाटकांमध्ये काम करायची किंवा कलाक्षेत्रामध्ये जर काम करायचं झालं तर तू करशील का? हो. आवडेल तुला करायला? हो. तर मित्रांनो, ही होती राधा, जिच्याकडून आपण जाणून घेतलं. राधा, या एपिसोडमध्ये तू आमच्याशी बोललीस त्याबद्दल तुला थँक्यू सो मच आमच्या चॅनलकडून. मला सांग, आमच्या रसिक प्रेक्षकांना काय सांगशील? या एपिसोडला लाईक आणि शेअर करा आणि खूप खूप सबस्क्राईब. मित्रांनो, ऐकलं, या एपिसोडला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि हो, जर अजूनपर्यंत तुम्ही आमच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर आत्ताच सबस्क्राईबची बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद मंडळी.